सो हॅलो गाईज, कसे तुम्ही सगळे. आज मी वर आलो टेरेसवर, कारण जेव्हापासून मी अमृतला आलो होतो ना गाईज, तेव्हापासून आजचा तिसरा दिवस आहे, पण मी वर तर आलोच नव्हतो. आज मी मस्त आलो वरतं आमच्या टेरेसवर. तर हे बघा, आमच्या टेरेसवर पण हे फुलाचे गार्डन आहे. हे फुलाचंच फुलं आहे. मग आज सगळे खाली म्हटलं झोपलेले आहे, तर मला वाटलं मी आज येईन वरतं. म्हणजे मी चाललो होतो सायकल फिरवायला, म्हणजे सायकल तर फिरवीनच मी, पण मी म्हटलं आता सगळं खाली झोपलेले आहे, गेटाला लॉक आहे, गेटाला लॉक करून जाऊ. तर काहीच मी आलो आता खाली सगळे झोपलेले आहे. खाली सगळे झोपलेले आहे गाईस. तर आता हे खिडकी उघडून टाकली. पण चला आता आपण जाऊ खाली आणि नंतर आपण जाऊ सायकल फिरवायला. गाडी वॉशिंग चालू आहे. हॅलो गाईज, तर आता मी तयारी करून रेडी आहो. ही माझी तयारी आहे. तर आता आमचा प्लॅनमध्ये जरा चेंज आहे गाईज, कारण पहिला आम्ही जाणार होतो अमरावतीच्या गोल्डन टेम्पलला, पण आता तो प्लॅन कॅन्सल केलेला. आता आम्ही चाललो आहे चांदूर रेल्वेला. तर आपण आता ते बाहेर निघून राहिले, तर निघताना डायरेक्ट कालीतनी भेटू. तर पप्पा, आपण कुठे चाललोय? आपण चांदूर रेल्वेला जाणार आहोत. चांदूर रेल्वेला आमचे मावसाजी उपोषणाला बसलेले आहेत. तर त्यांचं कारण काय आहे ते विचारण्यासाठी आणि त्याची भेट घेण्यासाठी आपण चांदूर रेल्वेला जात आहे. तर भेटूया तुम्हाला चांदूर रेल्वेला. चला. हॅलो गाईज, तर आता मी अर्ध्यात पोचलेलो, म्हणजे पोहराचं चांगलं आता आम्हाला टेकणारच आहे. तर आम्ही इथं मस्त चाललेलो. उंदीन मस्त पडू राहिली. माझा भाऊ आहे इथं पण ब्लॉगिंगच करू राहिला. तर आम्ही अर्ध्यातच पोचलेलो. तर चला आपण भेटल्या तिथं गेल्यावरच भेटू. गाईज आम्ही पोचलेलो, आम्ही निघून थांबणार. तर गाईज आम्ही आता जस्ट पोचलेलो. तर इथे पेंडोल आहे म्हणते. तर हे आमची गाडी आता दादा पार्क करणार. आतापर्यंत पप्पा. हा गाईज, हा माझा मोठा भाऊ ब्लॉगर. प्रतीक सबस्क्राइब. हा गाईज, थँक्यू गाईज. हे मस्त बसलेले आहे. मावशी घरी गेली काय? तर आता पेंडाला इथं आले. कशासाठी आहे उपोषण? हे आमच्याला वारसा हक्काला वारसा हक्क लावण्याबाबत. कोणासाठी? कोणासाठी कोण? आम्ही खाली जागा झाली म्हणून. हो काय? मग अजून किती दिवस चालणार आहे? आता हे आता मध्येपर्यंत ते बोलतं वाटतं, ते बोलतं सरकार मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत. काहीच आता यायला विचारलेलं आहे. तर चला आता आपण इथून निघू. अमरता, आपण कुठे चाललोय आता? आपण आता घरी चाललो आप्पाच्या. घरी चाललोय म्हणते आप्पाच्या. तर चला. तर गाईज
आम्ही आता जिथं थांबलो होतो ना टेंटमध्ये, तिथं त्या आप्पाच्या घरी आता आम्ही गेलेलो होतो. म्हणजे तिथं माझ्या आजीला सोडून दिलं. तर आम्ही आता चांदुरात त्या आजीच्या घरून आलो. तिथचा ब्लॉग नाही घेतला. तिथं खूप गर्दी होती. तर आता आम्ही चांदुरात पोहोचलो. तर हा माझा भाऊ इथं केक घेऊन राहिला. आता आम्ही चाललो आहे टेंभुर्णी चांदुरी. तर आम्ही चाललेलो आहोत टेंभुर्णीला. हा तिकडचा रस्ता आहे. मस्त झाडं बिडं आहे त्या रस्त्याने. तर गाईज आम्ही आता जस्ट घरी पोचलेलो. हे बघा घर. काय हे माझी बहीण मोठी. आम्ही पोचलो घरी. हे बघा घर. तर चला आपण इकडं चाललो. बापरे, गौरी दिदीची तयारी चालू आहे बा. हे मी अजून मोठी बहीण 10वीत नाही आहे. तर गाईज मी जसं आता घरी आलेलो होतो, म्हणजे घरी आलेला आम्ही आलो टेरेसवर मागं मस्त हे आहे. माझ्या बहिणी आलेल्या असं म्हणा, खाली दिसून तर नाही राहिल्या. काय माहीत दिसून नाही राहिल्या, बाहेर गेल्या वाटते. अरे ह्या माझ्या बहिणी आल्या. हा माझा लहान भाऊ. हा माझा लहान भाऊ. ये रिद्धू है मेरी छोटी हे गौरी आहे, रिद्धू आहे. हे 10वीत नाही आहे. हे 9वीत नाही आहे. हा अंगणवाडीत नाही आहे. अंगणवाडीत आहे. काय खेळता का रे आता काही? इकडे बिबट्या पण येऊ शकते, काही पण येत नाही. चला आता खाली काही आम्हाला चहा प्यायला बोलावते. तर चला नीचे जा रहे हैं चाय पीने के लिए. चाय पीने के लिए तो चाय पीने के लिए चलो. हे काही फुलाची कुंडी. चहा ब्रेड आलेले आहे आणि आपण चहा पितो. हे बघा माझी आजी, हे पण चहा ब्रेड खाऊ राहिली. आजी चहा कसा झाला? सुपर झाला. हे माझी मामी तर चहा पिलेला आम्ही. तर हे बघा एवढी मोठी तुराटी. हा बघा माझा भाऊ सायकल चालव छोटी. सायकल चालू. सायकल चालू. हा मग हे जरास दाखवलं नाही राहिलं, बॅक कॅमेराने दाखवतो. तेव्हा माझा भाऊ, बहीण आणि माझी आजी येऊन राहिली आमच्यासोबत घरी. तर चला काय घरी. हे बघा गावाची टाकी इतकी मोठी. तिकडं तया पण आहे, पण ते दुसऱ्यांदा दाखवीन गाईज. ह्या व्हिडिओत मी दाखवीन. खूप लंबावून गाईज व्हिडिओ. तिकडं पण तया, हे तिकडं तया आहे, तिकडं दाखवू. तर चला डायरेक्ट आता गाडीत बसू आणि घरी. सगळ्यात बाय केली. चला आता आम्ही निघालेलो. आजी बुद्धवी आहे. तर काही आम्ही घराकडे निघालेलो. ते मला दिसून राहिलं बरोबर. हे बुद्धवी आहे घराबाजूची. गाणे म्हणून राहिलो आमच्या. आम्ही आत्याच्या घरी चाललो. आत्ताच्या घरी चाललो. गाईस माझी आजी आता उतरलेली आहे सध्या, म्हणजे बस डेपोवर उतरलेली आहे. बाजूनं बस उभी आहे. आजी येणार आहे बसमध्ये, कारण आमचा अमरदा येणार आहे, आजी येणार आहे. मग गाडी जास्त गर्दी होईल म्हणून आजी आप्पाला आम्ही उतरवलेला आहे. ते माझी आजी. आजी बाय बाय. याला आता आम्ही घेतलं चांदूरवरून घेतलेलं आहे. आता चाललो आम्ही आजीला घ्यायला. तर आजीला घेताना पण तुम्हाला दाखवू. आताच मी माझ्या आजीला घेतलेलं आहे. आजी माई आताच घेतली आहे, म्हणजे मागून चांदूरच्या मावशीपासून. तर चला आता डायरेक्ट घरी जातानाच भेटू. तर गाईज हा होता आजचा व्लॉग.
म्हणजे आम्ही आता घरी पोचलो, म्हणजे खूप वेळ झाला, आता असले 10. तर ब्लॉग असा होता काहीच ते मग आम्ही चांदुरातनी ते आपल्याला विचारले नाही की क्वेश्चन, तर त्यांनी सांगितलं एकदम बारीक आवाज, तुम्हाला ऐकून नसून आली, पण मला ऐकवलं मी सांगतो हे, तुम्हाला ऐकून नसून आलं. तर त्यांचं उपोषण होता काहीच, त्यांच्या पोरांना म्हणजे त्यांनी 25 वर्ष काहीच नोकरी केली, मग त्यांच्या पोरांना नोकरी भेटली म्हणून त्यांनी काहीच ते उपोषण ठेवलं. मी विचारलं ते, पण त्यांनी सांगितलं. मॅम म्हटलं, मग मी म्हटलं किती दिवसापर्यंत चालेल, तर त्यांना काहीच खूप दिवसानंतर चालेल म्हणजे जेव्हापर्यंत नोकरी भेटेल तेव्हापर्यंत. तर त्यांचं ते आता उपोषण लागलं आहे परवापासून. तर आम्ही गेलो आज आणि त्यांच्या घरी पण गेलो, तर आम्ही माझ्या आजीला सोडून पण दिलं, तुम्ही पाहिलं असेल. मग नंतर आम्ही आलो, अमरदा आला आणि आजीला घेऊन घरी, आणि माझ्या भाऊ आणि बहिणीला पण आणलेलं आहे. अरे आजी आप्पा आलेले आहे, पण त्यांना दाखवता नाही आलं, तर जाऊ दे. तर हा ब्लॉग इतकाच होता काहीच. तर भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये.